थँक्यू सो मच. अरब शेख यांचा आवाज आपण ऐकला आणि आता बॉलिंग त्याची आपण पाहणार आहोत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण जा. पहिल्याच बॉलवरती खर तर हिट करण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की हिट का केला आणि नसता केला तर 4 धावा वाचल्या असत्या, परंतु बॅगीची विकेट मिळाली असती यासाठी अरब शेखनं खरं तर हिट जरूर केला, परंतु 5 धावा मिळतील पहिल्याच बॉलवरती. पुढचा बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, वेगानं बॉल निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 3 ओव्हरची मॅच आपल्याला जरूर बॉल मिळाली. या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती जरी पंजा आलाय तरी पुढचा बॉल तुम्ही पाहताय कमबॅक करत असताना अरब या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये खर तर पहिली 50 कंप्लीट केली अरबनं. 12 बॉलमध्ये 52 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी अरबची आपण पाहिली आहे. आणि आता बॉलिंग करत असताना चांगली बॉलिंग करतोय. पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न करतील की नाही, दुसरीचा प्रयत्न आता चालवला आणि 2 धावा एकवटत असताना वेगानं या 2 धावा एकवटत जातील. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 7 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. बॉल जसा निसरला तसा तिसरीचा प्रयत्न करत होते परंतु नाही जमलं. धावफलक 7 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. 3 बॉलचा खेळ संपला या मॅच मध्ये. ते 4 धावा किती मागत पडणार आहे टीम विशाल 11ला या मॅच मध्ये हे आपल्याला शेवटला कळेलच, परंतु सध्याच्या घडीला आतापर्यंत चांगली बॉलिंग मिळावी लागेल कारण पूर्णपणे थांबून ठेवलंय राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॅटची कडा टॉपेज बॉल निघाला मागे. थर्डमॅनला सरफराज पोहोचतात. एक सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागते. अद्याप मोठा फटका आला नाहीये. ही जमीनची बाजू आहे टीम विशाल 11 या संघासाठी, कारण अरब शेखला तुम्ही पाहताय चांगली बॉलिंग तो करतो या मॅच मध्ये. धावफलक पुन्हा आता 8 या आकड्यावरती टीमची टोटल थांबली. अद्याप आपण जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळते. विशाल 11च्या विरोधात मॅगी 11. इथे सुपला बांधण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. दरम्यान सिंगल एक पट जाईल. 9 धावा धावफलकावरती पार मिळतील. खरं तर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ दाखल झाले, परंतु आता 2च संघ उरलेत. खरं तर अंबरनाथ तालुक्यातील हे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतील. विशाल 11 आणि त्यासोबत मॅगी 11 अंबरनाथ तालुक्यातील 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. बोल तयार. ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे. शेवटचा बॉल शॉर्ट बॉल त्याला पुल केलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पंधरा. धावफलक 15. ओव्हर नंबर 2 चिखलोली एक्सप्रेस दाखल होतीये बॉली ट्रॅक वरती. अनिकेत मध्ये दाखल झाला या मॅच मध्ये. समोर मॅगी. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात केली टीम मॅगी 11 अंबरनाथनं. मोर तयार. पहिला बॉल लाईन खराब. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात एकदा ते बॉल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 16. पुढचा बॉल बॅटची कडा आहे, मागे निघाला बॉल. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सरफराज बॉलवरती पोहोचतील. उतरून फेक करतात. एक चिके सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक 17 या आकड्यावरती आपल्याला जोर पाहत मिळेल. टॉस जिंकत असताना व आम्ही क्षेत्ररक्षण करू हे सांगितलं करण धुळेनं
आणि त्यानंतर तुम्ही पाहता पहिल्या ओव्हरमध्ये धाबा जास्त खर्च झाल्या, 16 धाबा तिथे आल्या, 15 आल्या आणि आता परत 2 धाबा खर्च करत असताना गोलंदाज अनिकेत मते बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय. पुढचा बॉल बॅटची कडा पुन्हा एकदा एसच्या बागे विवेक पोहोचलेत. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत डॉट चांगलं यष्टिरक्षण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल विवेक गायकवाडच्या माध्यमातून. आणि अखेर डॉटबॉलची समाप्ती होत असताना या बॅच मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता अलोंग द कार्पेट बॉल निघाला मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलवरती आणि सिंगच्या साथीला आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 18 धाबा दाफलकावरती पार मिळतील. 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉल मध्ये 3च धाबा खर्च करत असताना अनिकेत मते तुम्ही पाहता या मॅच मध्ये हा ट्रॅकर बॉल मिस्टेक झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये सांगितलं मॅगीनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. षटकाराला पूल करत असताना बॉलला गुल केला मॅगीनं आणि षटकाराच्या साथीनं धावफलक टीमची टोटल आता स्कोर बरोबरती 24 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचला राऊंड द विकेट. बेगात टाकला बेगासोबत अचूक टप्पा यष्टिरक्षक बीट झाले मागे बॉल ट्रॅव्हल होईल एक सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक 25 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचलं या मॅच मध्ये. अंतिम बॉल पुन्हा एकदा बघित करण्याचा प्रयत्न फटका पोहोचला क्षेत्ररक्षक पोहोचतील का दूरवरून पोहोचलेत. नोमॅन्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला दरम्यान सिंगल बाद आहे आणि सिंगल वरतीच थांबावं लागेल. 26 धाबा धावफलकावरती पार मिळतील. 11 धाबा खर्च केला एक षटकार आला अनिकेत मतेनं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आता 2 ओव्हरच्या अंती 26 जर बनल्यात तर ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती करण लहाने की गणेश कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील हे देखील आपण पाहणार आहोत. के एल करण लहाने दाखल होते बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावरती असताना सव्वीस पहिला बॉल एसच्या मागे लॉंग स्टॉप एंडला टावर होईल दरम्यान सिंगल. धावफलक 27 याकडे वरती जात असताना पावसाच्या सरी पावसाचं आगमन जरूर झालं या मॅच मध्ये. किती बेनिफिट होईल आता टीम बॅटिंग करत असताना की इथे मात्र बेनिफिट होईल टीम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला हे देखील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. जास्त खर तर ऍडव्हान्टेज असतं टीम ज्यावेळेस बॉलिंग करते पाऊस पडल्यानंतर चेंडू स्किट होतात हे चित्र आपण पाहिले. परंतु या मॅच मध्ये अद्याप जास्त काही फरक पडला नाहीये टीम मॅगी 11ला. पुन्हा एकदा वेगात टाकलाय आणि यष्टिरक्षक जसे बीट झाले तसं मागे बॉल ट्रॅव्हल झाला एक सिंगल बाली. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न करत होते लक्ष नव्हतं बॅट्समनचं रवीचं त्यामुळे सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती आता 28 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चांगला फटका हॅमर करण्याचा प्रयत्न होता खेळाडू उपस्थित मते बॉलवरती पोहोचतात. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट होती. आता तिसरीचा प्रयत्न करतात मॅगी 2च धावा मिळतील. आणि 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती 30. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, जजमेंट थोडस खराब. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि त्यानंतर 2 धाबा. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न, मॅगीला स्ट्राईक मिळतीये. थर्टी टू. हो. वेग टाकला, अचूक टप्पा. अंपायर सिग्नल नो बॉल की वाईट बॉल. पंच नोळे की वाईट आहे. वाईट. 33. चांगला फटका या खेळासाठी तर मॅगी जाणला जातो आणि अखेर तो फटका दुसऱ्यांदा ट्राय केलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शेवटचा बॉल शिल्लक. शेवट गोड करणारा हा चेंडू तुम्हाला पार मिळेल. एक सिंगल एकवटी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या धाब्यासाठी आमिरला मैदान सोडावं लागेल, परंतु धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल. आता स्कोरबोर्ड वरती 40 बनल्यात. 41 टार्गेट. टार्गेट.
41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली अरबच्या साथीला करण बॉलिंग ट्रॅकवरती रोहित पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती जेल उडाला होता जरूर एक सिंगल एकवटी दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न करतोय 2 धाबा एकवटल्या वेगाने आणि आता तिसऱ्या डाव्याचा प्रयत्न करत होते 2 धाबा इथे मिळतात आणि अरबला जीवनदान मिळत आहे 41चं टार्गेट या मॅच मध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती जेल उडाला जरूर थोडेसे दूर होते पुढचा बॉल टर्न केला ऑन साईडला त्यावडे डीप मध्ये पोहोचतात आमिर बॉलवरती पोहोचले उचलून फेक करतील दरम्यान जर त्या कट्ट्याला बॉल टच झाला असेल तर चौकार आहे लक्षात घ्या जर त्या कट्ट्याला बॉल टच झाला असेल तर चौकार आहे पंच डीके सर काय
आणि महत्वाची विकेट अरब शेखला परतावं लागले माघारी या मॅचमध्ये. करणच्या साथीने विवेक जोबरी टीमसाठी दोन्ही खेळाडू नेहमीच चांगला खेळ खेळत आलेत. आज घरच्या मैदानावरती खेळायचं. हा ट्रॅकर बॉल इथे देखील तुम्ही पाहता अंडरम बॉक्स स्टाईलने फटका घेतला. एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता, थांबवलाय. सिंगलच बेल आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल आता 4 या आकड्यावरती जात असताना 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 4 या आकड्यावरती आपल्याला जोरू पाहायला मिळेल. पुढचा बॉल हा ट्रॅकर ऑन साइडला पिकअप स्ट्रोक फेकला. बॉलला काऊ कॉर्नर च्या डोक्यावरून बॉल बाउंड्रीच्या पलीकडे विवेक गायकवाड फायर नाव षटकार. षटकाराला धाव फरक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता. इथे देखील मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न खेळाडू टीममध्ये उपस्थित पोहोचले. बॉलवरती एक सिंगलच बेल आणि सिंगलच्या साथीला आता धाव फरक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती सिंगल 1-11. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ. रोहित आचार्य बॉडी ट्रॅक वरती दाखल झाले. 13 बॉल आणि 30 धाबा आता चेस करायची त्या मॅच मध्ये. या वेळेला देखील काय घडले पाहावं लागेल. नक्की लेग स्टिकच्या वरून हा बॉल निघून जातोय आणि अखेर डॉट. कोड नंबर 2 आमिर. पंच थोडीशी छत्री खाली. बारा बॉल 30. आमिर समोर विवेक. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. फटका चांगलाय. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विवेक गायकवाड फायर नाव. विवेकच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. पहिल्या बॉलवरती केले आमिरचं बहु स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 17 धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. अरब शेखची विकेट महत्वाची होती. तो असा आउट झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी इनाईट नंबर 3 वरती दाखल होतोय आणि संकटमोचक कामगिरी करत असताना अजून एक चांगला फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आधी मारला. स्कोरला गेला तर आता निघालाय पॉइंट सीमा पार. षटकार. का बॅटिंग करतोय. काय फटका होता. फटक्यामध्ये वजन म्हणून तर धावा मिळाला अर्धा डझन आणि बॉल सीमा पार. सलगचा दुसरा आलाय विवेक गायकवाडच्या बॅट मधून. आज खरं तर विवेकची बॅट बोलतीये. मोक्याच्या निर्णयाने या मॅच मध्ये त्याला खेळायचं. याच अनुषंगानं आता बॅटिंग तुम्हाला बार मिळेल. कारण जसा अरब आउट झालाय बद्रावरती 3ऱ्या क्रमांकावरती जर दाखल झाले तर या मॅच मध्ये चांगला खेळायचं. या अनुषंगानं सलगचा दुसरा सिक्सर आलाय. जोबरी टीमचे 2 मोठे खेळाडू स्टार खेळाडू मैदानावरती खेळतात. करणच्या साथीने विवेक ही जोडी तुम्हाला पार मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना 23 धाबा धावफलकावरती पार मिळतील. या मॅच मध्ये 18 धाब्याची गरज आहे. अजूनही 10 बॉल 18 धाबा चेस करावा लागतील. 2 बॉल 2 मोठे फटके जसे आले तसं तुम्ही पाहताय. खेळाडू कक्ष जो नाराज झाला होता आता खुशीचं वातावरण आहे त्यांच्या खेमामध्ये. या मॅच मध्ये विशाल 11च्या विरोधात मॅगी 11. अजून एक तिसरा देखील तो देखील चाललाय. हवा के साथ साथ गड्डा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंगालाय. षटकार. सलगचा तिसरा. का बॅटिंग करतोय. सलगचा तिसरा फटका तुम्हाला बाद मिळेल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे विवेक गायकवाडच्या बॅट मधून हा षटकार. सरफराज शेख भरपूर खुश आहेत. क्या बात आहे. कारण मागील मॅच मध्ये सरफराज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाले. चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि आता त्यांनी विवेकला सांगितलं की तू मारू शकतो आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहताय सलगचा तिसरा.
षटकाराला बढतो यार राईट नंबर द विकेट. इथे देखील हाफ ट्रॅकर होता, यावेळेस देखील बाउन्सरच आणि पॉइंटला खरं तर बॉल उडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट. सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला या मॅच मध्ये. अजूनही या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धाबा चेस करावा लागतील. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आमिरने सांगितले 8 बॉल 12 धाबा. या वेळेला देखील प्रॉपर बॅटवरती नाहीये. सिंगल तर एक पटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात आणि अखेर सिंगल आली. धावफलक पुढे सरकतो. 19 धाबा आतापर्यंत 5 बॉल मध्ये वसूल केल्यात. विवेक गायकवाडने अजून या मॅच मध्ये 7 बॉल 11 धाब्याची गरज आहे. जर शेवटचा बॉल इथे मात्र आपण पाहिला, जर डॉट किंवा एखादी विकेट मिळते तर सामना पुन्हा एकदा टीम मॅगी 11च्या खात्यामध्ये. परंतु जर शेवटच्या बॉलवरती सिक्सर आला किंवा चौकार येतोय तर पुन्हा एकदा विशाल 11च्या टीमच्या खात्यामध्ये हा सामना जाईल यात तरी मात्र शंका नाहीये. परंतु विजय कोणाचा, तर विजय अंबरनाथ तालुक्याचा. कारण अंबरनाथ तालुक्यातील 2 ताकदवर संघ मैदानावरती खेळतात. शेवटचा बॉल शिल्लक होता त्यावरती तुम्ही पाहिलं प्रचंड वेगाने बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. 6 बॉल 11 धाबा. या मॅच मध्ये सामना रंगतो हो रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल होतात. आज देखील तुम्ही पाहताय खरं तर ओपनचं क्रिकेट आपण पाहिलं, व्यावसायिक क्रिकेट आपण पाहिलं आणि खुल्या गटामधून आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ दाखल झाले आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर अंबरनाथ तालुक्यातील 2 ताकदवर संघ मॅगी 11 अनंताबागच्या विरोधात अरब शेख बदलापूर विशाल 11 हा संघ आपण पाहिला. या 2 मोठ्या खेळाडूच्या दरम्यान मॅच रंगली जरूर. त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर 41 धावांचं टार्गेट. अरब आउट झाल्यानंतर असं वाटलं सारे काय आता संपलं टीम विशाल 11ला, परंतु त्यानंतर विवेक गायकवाडने सांगितलं मे हूं ना आणि काप बॅटिंग केली. सलग 3 बॉल 3 षटकार. त्याच्या बॅटपदून सामना रंगतोय हो सामना रंगतोय. शेवटच्या बॉलपर्यंत सामना पार मिळेल का, प्रेक्षकांना खरं तरी उत्कंठा शिगेला पोहोचली. परंतु विवेक गायकवाड या मॅच मध्ये अजूनही उभा आहे. जरा सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले त्या मॅच मध्ये. 6 मध्ये 11 चेस करण्यासाठी विवेक सज्ज झालाय. तर बॉलिंग ट्रॅक वरती बाबू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये दाखल होतोय. राजेजी साळवे मेंब्रम बेलवडी या मॅचचा आनंद घेतात. वेलकम स्वागत आहे. क्रिकेटचा भरपूर हौशी खेळाडू आहेत. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बाबू दाखल झालाय. त्या समोर विवेक गायकवाड 3 षटकार आले त्याच्या बॅटमधून. मैदानाच्या तिन्ही बाजूला फटकेबाजी त्याने केली. त्यामुळे आता अशा अपेक्षा वाढल्यात विवेक गायकवाड कडून. या मॅच मध्ये 6 मध्ये 11 त्याला चेस करायचे. तर समोर बाबू दाखल झाला या मॅच मध्ये. 6 मध्ये 11 बाबूला रोकायचे आहेत. 2 ताकतवर टीम के बीच मुकाबला चलता हुआ दोस्तों. इस बदलापुर के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ. पहिला बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड लाईनच्या पलीकडे बॉल चालय सीमा पार आलाय षटकार. 5 बॉल 5 धाब्याची गरज या मॅच मध्ये. क्या ये मुकाबला यहाँ से जीत पाएगी टीम मैगी 11 अंबरनाथ, क्या यहाँ से जीत पाएगी टीम विशाल 11? 2 ताकतवर टीम के बीच मुकाबला चलता हुआ. क्या यहाँ से जीत का जश्न विशाल 11 के खेमे में, क्या यहाँ से खून के आंसू रोने होंगे इस मुकाबले में टीम मैगी 11 को इस मुकाबले में? कारण येणारे 5 बॉल आणि 5 धाब्याची गरज या मॅच मध्ये. क्षमता आहे बाबूकडे, तो देखील या धाबा थांबवू शकतो यात मात्र शंका नाहीये. कारण आज दिवसभरामध्ये चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला का बॅटिंग करतोय. महत्वाच्या मॅच मध्ये मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू विवेक गायकवाड. त्यामुळेच की काय यावर्षी आपण पाहिलं असेल तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये बदलापूरचं क्रिकेट गाजवलं आणि खरं तर RD 11 चेअरमन चांदपची स्पर्धा गाजवत असताना सरपंच चषकचे टायटल जिंकत असताना तिथून मात्र आपण पाहिलं तर एक मालिकाबीर बाईक त्यानं पटकावली. तोच खेळाडू मैदानावरती खेळतो. विवेक गायकवाडचा खेळ आवडला असेल ना, टाळा व्हायला हरकत नाहीये. पुढचा बॉल वेगात टाकला, वेगासोबत अचूक टप्पा आणि टप्पा जर परफेक्ट आहे तर कार्यक्रम होतो. टप्प्यात आल्यानंतर हे चित्र आपण पाहिलंय. 4 बॉल 5 धाबा. चार बॉल 5 धाब्याची गरज आहे. बॉल या राऊंड विकेट. पुन्हा एकदा इथे मात्र नोलुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल माली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतील का पाहावं लागेल. एक सिंगलच बेल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. आता 3 बॉल आणि 4 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बदलापूरचा वंडर बॉय दाखल होतोय. या मैदानावरती सराव त्याने केलाय जरूर, परंतु 2 मॅच मध्ये 1 षटकार झालाय त्याच्या बॅटमधून. त्यामुळे अशा अपेक्षा आता करणकडून वाढले त्या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 4 धाबा त्याला चेस करायचे आहेत. या धाबा चेस होतील की थांबवल्या जातील. मी आधीच म्हटलं होतं बाबूकडे क्षमता आहे या मॅच मध्ये. आज दिवसभरामध्ये स्पर्धेमध्ये बाबूने चांगली बॉलिंग केली आहे, त्यामुळे या मॅच मध्ये आता त्याला इथून या 4 धाबा रोखायच्या आहेत. सुधीर शेठ ढुळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, फसलाय का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय डीप मध्ये. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे स्टेप डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. हा सामना जिंकला टीम विशाल 11 संघानं. अभिनंदन. तर हार्ड लक टीम मॅगी 11.
थँक्यू सो मच अरब भाई, खूप चांगली साथ त्यांची लाभली. कारण ज्या प्रकारे त्यांनी आज समालोचन केलंय हिंदी इंग्लिश, अंतिम मॅच मध्ये थोडेसे नाराज झाले, हरकत नाहीये, क्रिकेट आहे. परंतु पंचांचा आदर त्यांनी केलाय कारण त्यांनी मैदान सोडलं. गुड जॉब डीके दत्ता कडव.